बसलाय तो अजून त्यातून ते बाहेर येत नाही. मी काल खूप प्रयत्न केले त्यांना समजवण्याचे, धीर देण्याचे, पण ही गोष्ट फक्त येवला लासलगावची नाही, ही गोष्ट तमाम महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीयांची, दलित असतील, आदिवासी असतील, हिंदू, मुस्लिम, सगळं, ओबीसी, सगळे सगळे अनेक माझ्या मतदारसंघातील माझ्या विरुद्ध काम केलेले जे आमची मराठा समाजाची आमची मित्रमंडळी, ती आमच्या लोकांना विचारतात, साहेबांचं असं कसं काय झालं. त्यांना सुद्धा अजून ते डायजेस्ट होत नाही की हे असं होऊ शकतं. या सगळ्या धक्क्यामध्ये अजूनही आपण लोक आहात, पण आपणच आज अशातला भाग नाही. अख्ख्या देशातून फोन चालू आहेत, मेसेज तर किती आहेत आणि काय आहेत. काही मेसेज मी पंकज, समीर, अमुक तमुक आमच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांना उत्तर देत आहेत, सगळ्यांना उत्तर देता येणं शक्य नाही. पण सगळ्यांची मागणी आहे की तुम्ही आमच्याकडे या, आमच्या शहरात या, आमच्या जिल्ह्यात या, आमच्या राज्यात या. सगळ्यांची मागणी सुरू झाली. कधी कधी अशा काही गोष्टी होतात, एखादी घटना अशी घडते की सगळी माणसं जी आहे, शांत असलेली माणसं एकदम पेटून उठतात. तसाच प्रकार जो आहे आज मला राज्यामध्ये दिसतो आहे. आपण जरी पेटून जरी उठलात तरी आपण पेटवी करायची नाही. मी तर काल परवा सुद्धा सांगितलं की तुमच्या मनाचं दुःख आहे, तुमच्या मनात जो एक निषेध जाहीर करायचा जरूर करा, पण शिवीगाळ नको, जोडे मारा, अमुक तमुक काहीही नको. काय गरज आहे त्याची. ही माणसं त्यांना समजतं काय चाललंय ते. राज्य करताना सगळ्यांना समजतं काय चाललंय. रोज सकाळी 8 वाजता जे आहे ना, राज्यात काय काय चाललं त्याचं ब्रीफिंग जे आहे ना मुख्यमंत्र्यांपासून होतंय सगळ्यांना, काय काय कुठे कुठे काय काय झालंय. त्याच्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका. तुम्ही तुमचा निषेध दाखवता, त्याच्यामध्ये थोडासा संयम पण ठेवायला पाहिजे. आणि हेही तुम्ही लक्षात घ्या की आपल्याबरोबर तसे मागासवर्गीय, दलित आहेत, आदिवासी आहेत, मुसलमान आहेत, त्याप्रमाणे मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत. इथे सुद्धा अनेक बसलेले आहेत, इथे सुद्धा माझ्या समोर वरती आणि खाली बसलेले आहेत. मतदारसंघातील माझ्या निवडणुकीचं सारथ्य ज्यांनी केलं ते सगळा मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते, ज्यांना आजपर्यंत शिव्या खाव्या लागतात फोनवरून, मेसेज. आणि आता परत आणखी मग काय झालं तुमच्या भुजबळांचं वगैरे, सगळे काय डोळ्यामध्ये अश्रू त्यांच्या येतात. मोठी मोठी माणसं आहेत. त्यामुळे असं समजायचं नाही ही माणसं सगळी आपल्या बरोबर आहेत. अरे आपण एवढंच काय, महात्मा ज्योतिराव फुलांबरोबर सुद्धा काम करताना सावित्रीबाई फुलांचं जे काही शाळा निघाली ती भिड्यांच्या वाड्यात, म्हणजे भिडे ब्राह्मणच होते. अशा अनेक, एक नाही दोन नाही, अनेक ब्राह्मण जे आहेत, चिपळूणकरांपासून सगळे अनेक वेगवेगळे जे आहेत, परांजपे वगैरे, त्यांनी मदत केली ना. पण काही लोकांची मनोवृत्ती जी अनेक लोकांची मनोवृत्ती जी कोत्या छोटी असते. काही थोडे तरी लोक त्याच्यामध्ये असे असतात की जे समजदार असतात, की त्यांना वाटतं की नाही हे बरोबर नाही, हे चूक आहे. महिलांच्या शिक्षणाला, मुलींच्या शाळेला विरोध करणारे हे तुमच्या आमच्यातले सुद्धा लोक होते. आणि कट्टर जे पक्षाचे आपण जे म्हणतो ना ते सुद्धा होते. पण सपोर्ट करणाऱ्यामध्ये सुद्धा मुस्लिम धर्माची जे आमची फातिमा बी शेख सुद्धा होती. आणि त्याचबरोबर जे आहे आपल्या जागा देणारे जे आहेत ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा होते. त्यामुळे सगळेच आपले दुश्मन आहेत नाही. आपले दुश्मन जे एका आमच्या विरोधात आम्हाला संपवायला निघालेले आहेत त्यांना आमचा विरोध आहे. ज्यांना हे समतेचं चक्र उलट फिरवायचं आहे त्यांना माझा विरोध आहे.
जात पात नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. शेवटी आरक्षण आरक्षण हे आहे काय आणि कशासाठी आहे? मी ते किती वेळा सांगितलं. आरक्षणाने एका दिवसात, एका वर्षात, 5 वर्षामध्ये सगळे प्रश्न सुटत नाही. आणि सगळे प्रश्न सुटले असते तर आमचे दलित आणि आदिवासींना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकसभेत, विधानसभेत आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. आपल्याला कितीतरी दलित समाजाचे आहेत कलेक्टर, SP सापडतील, आदिवासी समाजाचे सापडतील, पण आज आहे त्या झोपडपट्ट्यात गेलं तर तेच माझे गरीब बांधव दलित आदिवासीच सापडतात. पण असा एक भ्रम करून दिला की बस आरक्षण मिळालं की ताबडतोब सोन्याची कौल आपल्या घरावर बसणार आहे. आरक्षणाचा हेतू बाबासाहेब आंबेडकरांपासून सगळ्यांचा होता. खरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून त्या. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्यावेळेला म्हटलं की कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात. म्हणजे काय? सगळ्या जातींना जे आहे तुम्ही कामं वाटून द्या. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना शिक्षण द्या, समान न्याय द्या. ही जी मागासवर्गीय मंडळी जी आहे ही हळूहळू पुढे येतील. त्याच्यासाठी त्यांना आरक्षण द्या. त्यातल्या काही लोक जे आहेत मोठ्या हुद्द्यावर जातील, आणखीन त्यांच्या बरोबर इतर लोक जातील. ही प्रक्रिया हळूहळू होती. 5000 वर्षातील या जातीचं जे त्रांगडं सगळं सुरू आहे या देशामध्ये आणि हजारो जाती ज्या आहेत त्यातल्या हजारो तो मागासवर्गीय, काही शेकडा असतील कदाचित की ज्या पुढारलेल्या आहेत. पण हे जर बदलायचं असेल चित्र तर त्याला वेळ तर लागेल. आणि म्हणून हे आरक्षण आहे. पण बरं, मराठा समाजाला आपण कधी विरोध केला आरक्षणाला? आतापर्यंत 3 वेळा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या म्हणून कायद्याचा मुद्दा विधानसभेत आला, मंत्रिमंडळात आला. छगन भुजबळने पहिला हात वरती करा की त्यांना आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या त्यांना. काय चुकलं? मला आता मराठा समाजाचे अनेक जे आहेत, मी मागे सुद्धा सांगितलं, बाळासाहेब सराठे, हे कोण मित्र आहेत ते कोंढरे म्हणून अनेकांनी जे आहे त्यांना सांगितलं की हा प्रश्न सोडवायला पाहिजे. म्हटलं सोडवायला पाहिजे, पण एकमेकावर कुरघोडी करू नको, एकमेकाच्या हक्कावर आक्रमण करू नको. त्यातील एका पुढाऱ्याने तर मला सांगितलं स्पष्टपणे, साहेब एका ठिकाणी जे आहे, जो आरक्षण जे आहे 128 मार्क्स मिळाले मराठा समाजाचे आरक्षण, त्याला ऍडमिशन मिळालं, काय नोकरीत असेल, धंद्यात असेल, शाळेत असेल. पण कुणबी असलेला आमचा 128 पेक्षा जास्त असलेला 132चा मनुष्य आहे त्याला नाही मिळालं. म्हटलं का? कारण तिथे 136 वाला जो आहे हा दुसऱ्या जातीचा होता म्हणून याला नाही मिळालं. आम्ही तेच म्हणतोय ना, अरे 350 पेक्षा जास्त जातीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जर आलात तर तुम्हालाही काही मिळणार नाही, इतरांचंही काही होणार नाही. वेगळं आरक्षण. आणि त्यातून त्यांना मी सांगण्यात त्यांचंच म्हणणं होतं की जो EWS म्हणजे इकॉनॉमिकल विगर सेक्शनसाठी 10% जे मोदी साहेबांनी दिलं ते जे आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेला जाहीर झालं 10% फक्त एकटा मराठा समाज 8.5% होता. एकटा मराठा समाज 8.5% होता. आणि तुम्हाला मी हेही सांगतो, हे मराठा समाजाचे 58 मोर्चे झाले शांततेनं. त्याच वेळेला गुजरातमध्ये पाटीदार, वरती गेल्यानंतर राजस्थान, तिकडे गुजर, जाट, सगळे जे कापू, हे सगळी जी आंदोलन होती ही 10% आरक्षण दिल्यानंतर संपले, कारण त्याच्यामध्ये ती मंडळी जाऊन बसली. त्याचप्रमाणे मराठा समाजाची मंडळी सुद्धा यात जाऊन बसली. पण आता काय झालं? आता असं झालं, मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं म्हणून ते कुठेही जाऊ शकत नाही. OBC समाज आणि दलित समाज त्यांचं आरक्षण त्यांना मिळालं म्हणून ते सुद्धा जाऊ शकत नाही. EWS मध्ये आहे कोण? 10% आहे कोण?
कारण एका आरक्षण एकदा मिळालं तर दुसऱ्या आरक्षणात तुम्हाला घुसता येत नाही. आणि आज परिस्थिती आली अशी आहे की नुकसान होत आहे. हे त्यांचंच म्हणणं आहे की मराठा समाजाचं नुकसान. मी सांगितलं पण त्यांना सांगा ना, तुमचे जे नवीन नेते जे आहेत त्यांना समजावून सांगा. मी तर तुमच्याबरोबर बसायला तयार आहे, मार्ग काढायला तयार आहे. पण आपण एक लक्षात ठेवा, आपण मराठा विरुद्ध नाही. आपण जे लोक आमच्यावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न करताय असे जे कोणी असतील त्या सगळ्यांना विरोध करणं हे तुमचं माझं काम राहणार आहे. त्यांना ठणकावून सांगावं लागेल, पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरं जाळा, हॉटेल जाळा, शिक्षण संस्था जाळा, अजिबात होता कामा नये, सहन करता कामा नये. आणि त्यावेळेस ते झालं. आणि मी ते सगळं वर्तमानपत्र आणि त्याच्यावर पाहिलं टीव्हीवर आणि धावत गेलो आणि उभा राहिलो. लोक एवढे घाबरलेले, भेदरलेले. लोक काय घाबरलेले, नेते सुद्धा घाबरलेले. कुणी निषेध केला सांगा, कुणी त्याच्या विरुद्ध बोलले सांगा. नेते जिथे घाबरले तिथे सामान्य जनता किती घाबरली असेल. त्या सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहात. आणि एक जर मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत. हम एक है तो सेफ है अशा अर्थात. असा सेफ आहे आपण की सगळे हिंदू मुसलमान आम्ही सगळे सेफ आहोत. ओबीसीची मंडळी, मागासवर्गीय मंडळी एक असलो तर होय. मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही लोकांना माहीत नसेल काय, मीच त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे आता आमचे जे आहेत ना शबीर अन्सारी साहेब यांना माहिती आहे, दिलीप कुमार जी आले होते मंत्रालयात, त्यांनी सांगितलं भुजबल जी तुम माली समाज के है. मैं बोला हाँ. तो तुमको आरक्षण है. मैं बोला हाँ. तो मैं बागवान हूँ, मतलब माली हूँ, तो मेरे को क्यों नहीं है. और मैं बोला बराबर है, तुम माली है तो तुमको मिलता है, तो मैं भगवान हूँ, बराबर है ना. त्यांनी मला सत्कार केला. मग जे कासार आहेत तिथे मणियार आहे, हे असे जे कुरेशी आहेत तिथे खाटीक आहे. आणि त्यातल्या काही लोकांना मग त्यावेळेला पवारसाहेब पण मला वाटतं होते, पवारसाहेब होते की विलासराव होते, विलासराव होते. आम्ही म्हटलं की मग ठीक आहे, ते पण गरीब आहेत, त्यांना आम्ही कुणाला विरोध केला नाही. ज्या वेळा आरक्षण सुरू झालं त्यावेळेला फक्त 250 जाती होते, आता 450 जाती आहेत. पण हे आम्ही लढलो. आणि आता पुन्हा निवडणुकीला आपण उभे राहिलो. अनेक लोक जे आहेत लोकसभेला वगैरे, अनेक लोक आमचे जे आहेत विधानसभेला वगैरे, काय करावं आता आम्ही. एकेका ठिकाणी 2-2 लोक आपले उभे राहिले. कोणी काय विचार, अरे असं नाही ताबडतोब होत ना. ताबडतोब जे आहे ही सगळी मंडळी जी आहेत, तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर त्या मतदारसंघामध्ये तुमचं मजबूत काम पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व समाजाचा सपोर्ट पाहिजे. आणि त्याचबरोबर जर एखाद्या मोठ्या पक्षाचा सपोर्ट असेल तर ते अधिक चांगलं असतं. तर ही माणसं जी आहेत निवडणुकीला उभे राहतात, मग निवडून येतात. तर हे सगळं आपल्याला हळूहळू शिकावं लागेल. राजकारणात अजूनही मला असं वाटतं की आपली माणसं थोडीशी कच्ची दिसतात. आणि जे निवडून येतात ते अजिबात एक शब्द बोलत नाही आपले माणसं. तर त्यांना माहिती आहे आपण जर बोललो तर आपल्याला लोक निवडून देणार नाही. त्यांचं काही चुकतं असं मी समजणार नाही. कारण माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये ज्या वेळा हे महाशय आले इथे, ते काय म्हणतात सलाईनचे लावलेले जे इंजेक्शन सुया, आणि मी आजारी आहे, आता माझं काय होणार मला माहीत नाही, पण माझ्या लेकरा बाळांचं पुढे काय होणार आहे, माझ्या समाजाचं
हा हा मनुष्य याला पाडा, म्हणजे मला पाडा. खूप प्रयत्न झाले. त्याचा परिणाम सुद्धा झाला. परिणाम असा झाला की जवळ 60-70 हजार मतं माझी कमी झाली. पण तिथल्या सगळ्या लोकांनी, हिंदू मुसलमान, मराठा समाजाचे सुद्धा आमचे लढवईत 5% का 10% काय असतील मतं ते आम्हाला पडलेच. परंतु संपूर्ण आदिवासी समाज, संपूर्ण दलित समाज, संपूर्ण मुसलमान समाज, संपूर्ण गुजराती मारवाडी समाज, संपूर्ण ओबीसी समाज एकजुटीनं उभा राहिला आणि आज छगन भुजबळ तुमच्या